हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि अनोखी लाईफच्या चर्चित चर्चा संपादकीय चर्चा या भागामध्ये पुनश्च तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा पहिला लेख आहे B.R. आंबेडकर विषयी, डॉक्टर भीमराव आंबेडकर विषयी. त्यांना आपण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं म्हणतो. तर दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला हा विषय बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी जे काही लेख आहेत ते संपादकीय भागामध्ये आहेत. त्याचप्रमाणे त्यांना बोलत असताना विशेषतः त्यांच्या बाबतीत एक समाजसुधारक, मसुदा समितीचे अध्यक्ष, पहिले कायदेमंत्री, अर्थशास्त्री, जागरूक नेता, ख्यातनाम वकील, मजुराचे नेता, विद्वान, उत्तम वक्ता, दीनदलिताचे उद्धारक, अशा बऱ्याच नावाने त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांची 14 एप्रिलला जयंती असते आणि 6 डिसेंबरला आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो. संविधानाविषयी बोलत असताना संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा भल्या चांगल्या आत्मीयतेने आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचं एक चरित्रसुद्धा आहे, वेटिंग फॉर ए विझा म्हणून आहे. त्यानंतर काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, काही ग्रंथ लिहिलेले आहेत, जसे की अनिहिलेशन ऑफ कास्ट, हू वेअर द शूद्रा, हे सुद्धा त्यांचंच आहे. आता यांच्या कार्याविषयी बोलत असताना बराच भाग सांगितला जातो. तर पहिलं सुरू आणि विशेषतः म्हणजे आपल्याला बराच कमी भाग त्यांच्याविषयी माहिती आहे. आणि विशेषतः आंबेडकराविषयी बोलताना ते फक्त दीनदलितांचे, संविधानात लिहिणारे इतकंच याच्या बाहेर आपल्याला जास्त माहिती नसतं, परंतु त्यांनी बरंच कार्य केलं आहे, तर ते माहीत असायला हवं. तर या लेखामध्ये बोलत असताना ते असं म्हणतात की RBIची जी काही स्थापना केली होती, त्याच्या स्थापना करण्याच्या अगोदर हिल्टर समितीने रिकमेंडेशन दिली होती. पण हिल्टर समितीने आंबेडकरांच्या मार्गदर्शिकेचा वापर केला होता RBIची स्थापना करण्यासाठी किंवा रिकमेंडेशन देण्यासाठी. तर कशामधून? तर आंबेडकरांचा जो काही त्यांनी लिहिलेले भाग होते, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, याच्यामध्ये जे काही त्यांनी मार्गदर्शिका दिली होती त्याचा वापर हिल्टन समितीने केला होता. त्याचप्रमाणे आंबेडकर हे 1942 ते 46च्या दरम्यान व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष होते, है ना. आणि त्या कार्यकारीच्या समितीचे अध्यक्ष असताना पाणी, वीज, मजूर कल्याण या धोरणाविषयी त्यांनी बरेच कार्य केलं आहे. त्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशन याची बी स्थापना त्यांच्याच काळामध्ये, म्हणजे त्यांच्याच या भागामध्ये झालेली आहे असं बी म्हणता येतं. त्यांच्या अंतर्गत, सेंट्रल वॉटर कमिशनच्या अंतर्गत त्यांनी बरेच कार्य केले आहे, जसं की नदीखोरी प्राधिकरण निर्मिती, दामोदर नदीखोरे प्रकल्प, सोन नदीखोरे, हिराकुड प्रकल्प, कोसी, या बऱ्याच नदीवर जे काही प्रकल्प आहेत ते यांच्याच कारकिर्दीमध्ये, यांच्याच अनुषंगाने झालेले आहेत. त्यानंतर विशेषतः आपण जर स्वातंत्र्याच्या बाबतीत पाहिलं तर गोलमेज परिषदेमध्ये, तिन्ही परिषदेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यानंतर बॉम्बे सभा आहे, असं बॉम्बे असेंब्ली म्हणतो, त्यांचं एक सत्र भरायचं, ते पुण्यामध्ये एक सत्र भरलं होतं 1937ला. तर त्या सत्रामध्ये त्यांनी जी काही खोती व्यवस्था होती कोकणामध्ये, म्हणजे शेतीविषयी, ती रद्द करण्यासाठी विधेयक आणलं होतं. त्याच्यानंतर 1938मध्ये सुद्धा एक शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. तर त्या शेतकरी मोर्चाचे जे काही नेते होते ते आंबेडकरच होते. त्यानंतर सर्फडम किंवा सर्फम हा जो काही एक भाग आहे शेतीमधला, म्हणजे शेतातला जर मजूर आहे तर त्याला बाहेर न पडू देणे असा एक भाग असतो शेतीमध्ये, की त्याला काम करत राहणं, त्याच्या बाहेर सुटका नसते. तर तसला भाग रद्द करण्यासाठी यांनी सुद्धा विधेयक आणलं होतं. म्हणजे असं थोडक्यामध्ये त्यांना आखता येत नाही, असं आपण जे वरवरची माहिती असेल त्याच्यामुळे आंबेडकर एवढेच त्यांनी कार्य केलं असं माहीत. तो आंबेडकरांचा जो काही काम करण्याचा भाग आहे, कार्याचा विभाग आहे, तो खूप मोठा आहे. शेतकऱ्याविषयी जे काही भाग आहे, पुन्हा रोजच्या परिस्थितीविषयी जे काही भाग आहे त्या काळामध्ये, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांनी 1918मध्ये सुद्धा एक निबंध दिला होता. त्यांचं त्या निबंधाचं नाव होतं की स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडी. स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडी याच्यावर त्यांनी शेतीवर जर उपाय करायचा असेल, शेतीचं जर भरभराट करायची असेल तर औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं 1918मध्ये लिहिलेल्या निबंधामध्ये. त्यानंतर एक बिल आलं होतं 1937ला, इंडस्ट्रीयल डिस्प्यूट बिल. याला त्यांनी विरोध केला होता, कारण ते मजुराच्या हिताच्या विरुद्ध जात होतं. त्याच्यामध्ये ते संपाचा अधिकार ते कर्ब करत होतं, ते संपुष्टात आणत होतं. त्यावेळेस सुद्धा आंबेडकरांनी हा विरोध केला आहे.
तर त्यांचं कामामधील जे काही मजुराचं कार्य आहे ते करत असताना त्यांनी असं म्हटलं की 48 तास कमीत कमी आठवड्यातून काम नसलं पाहिजे, म्हणजे तेवढ्या वेळेस तर त्यांना सुट्टी भेटली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर पेड लिव्ह हा सुद्धा जो काही भाग आहे त्यांनीच आणलेला आहे. त्यानंतर जे काही अतिरिक्त काम केलं जातं, एक्स्ट्रा काम केलं जातं, त्यासाठी जे काही प्रावधान आहे ते सुद्धा त्यांच्याविषयीचं त्यांनी काम केलं आहे. किमान वेतन जो काही कन्सेप्ट आहे मिनिमम वेज तो सुद्धा त्यांनीच आणलेला आहे. तर त्यासाठी समान कामासाठी समान वेतन, इक्वल पे फॉर इक्वल वर्क हा जो काही आहे ते सुद्धा त्यांचंच त्याच्यामध्ये हातभार आहे. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट म्हणतो, मातृत्व लाभ, यामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये आंबेडकरांचा हात आहे. त्याचप्रकारे जर सामाजिक सुधारणेच्या बाबतीत जर पाहिलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता हा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो तर आपला संविधानामध्ये दिसतो. आणि हे मूल्य राखण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आणण्यासाठी, जसं की प्रौढ मते अधिकार आहे, हिंदू कोड विधेयक आहे, त्यासाठी मग बहिष्कार हितकर्णी सभा याची त्यांनी स्थापना केली होती. तर त्यांचा इलाका हा मोठा आहे, सामाजिक, आर्थिक विविध क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं आहे. त्यांची जी काही वृत्तपत्रे होते, मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1924, समता 1928, जनता 1930, त्यानंतर प्रबुद्ध भारत 1956. तर असे बरेच लेख, बरेच वृत्तपत्र ह्याच्यामधून त्यांनी आपले जे काही मत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला, समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला, जे काही प्रथा होती त्या प्रथा कमी करण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपला बरेच सत्याग्रह माहीत आहे, जसे महाडचे 14 जे काही 14 तळाचा सत्याग्रह आहे, त्यानंतर काशीनाथ मंदिरामध्ये जी काही त्यांची एंट्री आहे, तर त्या अशा बऱ्याच भागे आहेत ज्याच्यामध्ये आंबेडकरांनी कार्य केलं आहे. तर आंबेडकरांविषयी बोलत असताना जो काही भाग सांगितला जातो की संविधानाचे शिल्पकार हे तर आहेत ते, पण याच्या विरुद्ध जे काही त्यांनी काम केलं, जसं की कायदेमंत्री आहेत, तर कायदेमंत्री असताना जे काही त्यांनी काम केलं याचा उल्लेख कमी केला जातो. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त जे काही त्यांनी पददलितांना किंवा त्यांना वर आणण्यासाठी जो काही भाग केला, त्यांनी म्हटलं की हिंदू धर्मामध्ये राहून प्रगती होणे अवघड आहे, त्यामुळे त्यांनी काही बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी सांगितलं. तर हे असे भाग आहेत की ज्याच्यामुळं समाजाचं जो काही किचपत पटलेला म्हणा किंवा अनटचेबल म्हणतो तो जो काही घटक आहे त्यासाठी तर कार्य केलं, दुमत नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यापेक्षा इतर समाज हा जो काही त्यांनी काही वाळीत नाही टाकला, त्यांनी ते आपलंच भारत हा त्यांच्याविषयी त्यांनी बोलत असताना असं बी म्हटलं जातं की गांधीजींचे जरी ते विरोधी असेल किंवा असं आपल्याला वाटतं की ते विरोधाभासी असेल, परंतु स्वातंत्र्यासाठी त्यांचा बी हातभार आहे हे बी त्यांना मान्य होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं बी आर आंबेडकर यांच्याविषयी बोलत असताना आपलं जे काही मत आहे ते संकुचित न होता असं वाईड असलं पाहिजे, आणि त्यासाठी लागतं वाचन. तर अशा ह्याच्यामधून तुम्ही वाचलं तर तुम्हाला बरेच भाग समजतील, आणि जेव्हा प्रश्न हा आपल्या पेपरमध्ये येईल तर तुम्हाला याच्याविषयी लिहिता येईल. तर असा हा थोडक्यामध्ये भाग आंबेडकरविषयी होता. यानंतर पुढचा लेख आहे बहुपक्षीय जगाविषयी, म्हणजेच काय मल्टीपोलार वर्ल्ड. दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला विषय काय मल्टीपोलार वर्ल्ड. तर काय असतंय की जगामध्ये एकाची सत्ता न राहणे, इतर देशाचा सुद्धा वर्चस्व असणे म्हणजे मल्टीपोलारिटी वर्ल्ड. एकाची सत्ता म्हणजे अमेरिकेसारखी सत्ता असणे म्हणजे एक केंद्रीय सत्ता, पॉवरफुल. परंतु जर मल्टीपोलारिटी असली, बहुध्रुवी असले, तर मग तसं असं म्हणतात की एकाची सत्ता नाही तर बाकीचा सुद्धा त्याच्यावर थोडाफार अंकुश आहे, वर्चस्व आहे असं म्हणता येतं. तर या लेखामध्ये बोलत असताना ते आपल्या या जगामध्ये काय काय घडत आहे ते सांगत आहेत, म्हणजे मल्टीपोलार कसं आहे याचं भाग सांगितला जातो. सर्वप्रथम तर चीन आणि अमेरिकामध्ये एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये जी बातचीत होती त्या बातचीतच्या अनुषंगानं असं समजलं की ते एकमेकावर दोष देत होते, म्हणजे जे सहमत म्हणा, कॉपरेशन म्हणा, तिथं दिसत नव्हतं. उलट ते एकमेकाचे दोष हे उघडपणाने सांगत होते, आणि असं बरंच कमी घडतं. तर असं घडत असल्यावर आपण ह्याच्यावर कन्क्लुजन काढू शकतो की त्यांच्यामधले संबंध हे चांगले नाहीत, विरोधाभासी आहेत असं बी आपलं म्हणता येतं. तर हा जो काही एक दोन वर्षापासून चालू भाग आहे की चीन अमेरिकेविषयी जे काही व्यापार युद्ध आहे, बऱ्याच गोष्टीमध्ये चीनची वरचढ आहे की वर येण्याची, अमेरिकाचा आहे की स्टॅबिलिटी राहण्याची, आपलं वर्चस्व ठेवण्याचे. मग हा जो त्यांच्यामधलं युद्ध आहे ते बराबर दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. तर हा एक भाग आहे की चीन आणि अमेरिकाविषयी. त्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये जर पाहिलं तर अमेरिकाचे जे काही राष्ट्रपती आहेत तर ते काय म्हणतात, पुतिनला किलर म्हणतात. मग तशी प्रक्रिया. मग रशियाचे जे काही राष्ट्रपती आहेत
ते कसं शांत बसतील मग, नाही ना. मग ते सुद्धा मग त्यांना प्रत्युत्तर देतील. तर हा भाग तिथे दिसतो की दोघांमध्ये टकराव अजून सुद्धा आहे अमेरिका आणि रशियामध्ये. विशेषतः ही बात कधीपासून आहे की जेव्हा क्रिमिया हा जो काही देश होता त्या देशावर रशियानं आपलं आधिपत्य आणलं तेव्हापासून हा भाग जास्त चिघळलेला आहे त्यांचा. तर यांच्यामध्ये बी काही जास्त सामंजस्य नाही असं आपलं म्हणता येतं. त्यानंतर जे काही ट्रम्पनं पॉलिसी आणली होती इराणविषयी, म्हणजे त्यांच्यातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, इराणनं असं तसं करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये काही विशेष बदल बायडन करत नाहीत की इराणविषयी जो काही कार्य करायचं आहे त्याला त्यांच्याशी बातचीत करणे असं काही जास्त दिसत नाही त्याच्यामुळं इराण आणि ह्याच्यामधील जे काही संबंध आहेत ते बी चांगले येतील का, पूर्ववत होतील का, हा विभाग विचार करण्याचा आहे. त्यानंतर अमेरिका आणि विशेषतः इंडो पॅसिफिकमध्ये जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये तो जास्त इंटरेस्ट घेतो असं म्हणण्यासारखं आहे. तर त्याचं मेन कारण म्हणजे चीनला रोखणं. तर क्वाड हा जो काय ग्रुप आहे त्याच्यामध्ये जेव्हा बायडन आले निवडून त्यानंतर त्यांची जी काही मीटिंग आहे त्याच्यामध्ये पहिली मीटिंग तर या अशाच भागामध्ये होती, क्वाडमध्ये होती. तर त्याच्याविषयी बरेच त्यांनी म्हणलं की असं असं करू, वॅक्सिन डेव्हलप करू, हे करू ते करू, म्हणजे इंटरेस्ट ठेवत आहे त्याच्यामध्ये असं बी म्हणता येतं. त्यानंतर आता चीन आणि अमेरिकाची विरोधाभास आहे, संघर्ष आहे. अमेरिका आणि रशियाचा संघर्ष आहे. मग शत्रू हा जो काय आहे अमेरिका विशेष, मग कोण एकत्र होतील, चीन आणि रशिया. तर तोच भाग जास्त कळत आहे की चीन आणि रशिया एकत्र येत आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये. त्यांचं जे काही कॉपरेशन आहे ते दिसत आहे आणि त्याच्यामुळं आता चीन आणि रशिया आणि अमेरिका असा भाग होत आहे. तर हे बी म्हणता येतं त्याच्यामध्ये. आणि मग ते असं म्हणतात की युरेशियन इकॉनॉमिक युनियन हा जो काही भाग आहे हा रशियाचं पाठबळ आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रकारे अशामध्ये बेल्ट आणि रोड हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो चायनाचा भाग आहे. त्याच्यामुळे चायना असं म्हणतो की त्यांना असं म्हणायचे की आम्हाला काय करायचे की ग्रेट युरेशियन पार्टनर असं उल्लेख केला जातो रशिया आणि चीनविषयी, ग्रेट युरेशियन पार्टनर. तर हा त्यांच्यामधला जो काही सामंजस्याचा भाग आहे म्हणा, कॉपरेशन आहे त्याच्यामध्ये वाढत आहे. कारण आहे दोघांचा शत्रू अमेरिका आहे. तर हे बी दिसतं. त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की एक नवीन शीतयुद्ध सुरू होत आहे की काय असं वाटतं. कारण एकतर्फे काय परिणाम होतो की इंडो पॅसिफिक विरुद्ध युरेशिया है ना असा भाग दिसतो. आता रशियाचे बी आपल्याकडे ते मंत्री आले होते, त्यांनी सुद्धा हाच भाग वापरला होता त्यांनी की आशिया पॅसिफिक म्हणण्यापेक्षा त्यांनी दुसरे शब्द वापरू लागले त्याच्यामध्ये, किंवा क्वाड याला जे काय आहे त्याला ते महत्त्व नाही देऊ लागले. कारण ते चीन आणि रशियाची जी काही दोस्ती आहे त्याच्यातला हा भाग होता. तर हा जो काही भाग आहे म्हणजे नवीन शीतयुद्धामधला जे काही समीकरण ते कसं दिसतं की इंडो पॅसिफिक विरुद्ध युरेशिया हा जो काही वरचा भाग आहे तो चीन आणि रशियापासून येणारा तो त्याच्यामध्ये. कारण इंडो पॅसिफिकमध्ये कोण इंटरेस्ट घेत आहे, अमेरिका. मग त्याच्या विरुद्ध कोण जाणार, चीन आणि रशिया. म्हणून इंडो पॅसिफिक विरुद्ध युरेशिया हे काही समीकरण दिसत आहे. त्यानंतर यामध्ये मल्टीपोलरमध्ये हे जर देश सोडले, यांचं वर्चस्व जर सोडलं तर यांना जर पुढे यायचं असेल तर 4 देशाचं महत्त्वाचं कार्य ठरतं. कारण हे 4ही देश त्याच्या रिजनल भागामध्ये, प्रादेशिक भागामध्ये महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे जपान, भारत, टर्की आणि इराण. तर यांच्या सगळ्या गोष्टीवर ठरवलं की कोण जास्त प्रगतिशील म्हणा किंवा कोण शक्तिशाली अशा गोष्टी घडणार आहे किंवा काय होणार आहे पुढं. तर यांच्या सगळ्या सहकार्यानं म्हणा, यांच्या स्टेपनं म्हणा हे सगळं घडणार आहे. तर हे म्हणत असताना ते असं म्हटलं जातं की मग काय आहे नेमकं असं काय यांच्या या देशामध्ये आहे. तर जपानविषयी पहिलं सुद्धा सांगत असताना असं म्हणतात की जपान हा थोडासा चीन विरोधी जातो. परंतु चीन विरोधी जात असताना त्याचा जास्तीत जास्त भाग म्हणजे आर्थिक हा जो काही पाठबळ म्हणा किंवा आर्थिक जो काही गोष्ट आहे ते चीनवर त्याची निर्भरता आहे. आणि जपान हा अमेरिकेची सुद्धा चांगले संबंध आहेत. कारण अमेरिका हे जपानला सुरक्षा प्रदान करते. ह्याचा अर्थ असा आहे की एका बाबतीत आर्थिक बाबतीनं चीनवर डिपेंडन्सी आहे आणि सुरक्षिततेच्या बाबतीत जपानच्या अमेरिकेवर आहे. त्यामुळे अमेरिकेला आणि चीनला दोघांना बी कमी लेखता येत नाही. हां, जरीही हाचा जे काही त्यातले पंतप्रधान आहेत किंवा जे काही त्यांचे मंत्री आहेत ते इंडो पॅसिफिकमध्ये इंटरेस्ट घेत आहेत, आफ्रिका आशियामध्ये कॉरिडॉर बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, बऱ्याच गोष्टी करत आहेत. परंतु नेमकं त्यांना कुठं जायचं आहे, म्हणजे काय मूव्ह करणार आहेत हे नेमकं कळत नाही. तर ते कळलंच काही दिवसामध्ये. कारण जपानचे दोन्ही देशाचे संबंध निर्भर बी आहेत म्हणा किंवा महत्त्वाचे आहेत. असं नाही की अमेरिकेविषयी जी काही सुरक्षा आहे
त्या सुरक्षाबद्दल जपान स्वतःची सुरक्षा नाही करणार किंवा अमेरिकेनंच करावं असा भाग नाही. परंतु जे काही अगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर घडलं, त्यानंतर अमेरिकेनं म्हटलं होतं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतो आणि तुम्ही प्रगतीवर जास्त भर द्या, आर्थिक व्यवस्थेत. त्याच्यामुळे तसं घडलं होतं. त्याच्यामुळं हा जपानचा आता थोडंसं चीन आणि अमेरिकाविषयी दुमत असू शकतं असं बी म्हटलं जातं. त्यानंतर भारताविषयी बोलताना असं म्हटलं जातं की अमेरिकेच्या जवळ भारत जात आहे, असं बऱ्याच वेळा दिसतंय. त्याच्यामुळं चीन बऱ्याच वेळा काही स्टेप घेतो आणि सांगत आहे की तुम्ही आमच्यासंग तुमचं नातं आहे, म्हणजे आमच्यासारखं तुमचं बॉर्डर आहे. त्यावेळी हे तुमच्या लक्षात असावं. म्हणजे अमेरिकेजवळ जर थोडंफार गेलं की मग चीन काहीतरी असा करतो, जसं की गलवान व्हॅली आहे तिथं घडलेला हा जो काही प्रसंग आहे. तर असं बी नाराजगी निर्माण होते. त्यानंतर अमेरिका बी असं नाही की आपल्याला पूर्णपणे साथ देतो. अमेरिका बी बऱ्याच वेळेस आपल्याविषयी बोलतो आहे. बऱ्याचविषयी तो बी असे कार्य करतो की ज्याच्यामुळं आपल्याला बी थोडंसं त्याचा भाग पाहावा लागतो. जसं की जम्मू काश्मीरचा इश्यू आहे. त्याच्याविषयी बी त्यांचं बोलणं काही वेगळंच असतं. त्यानंतर मानवाधिकाराचा जो काही विषय आहे, ह्युमन राईट्सचा, त्याच्याविषयी बी बोलणं असतं वेगळंच अमेरिकेचं. त्याच्यामुळं भारतानं वास्तविकता पाहिली पाहिजे की चीन आणि आपलं जे काय आहे ते पूर्णपणे बाउंड्री लेवल आहे. तर त्याच्यामुळं दोन्हीकडे बी जो काही स्टॅबिलिटी म्हणा, जो काही समन्वय साधायचा तो महत्त्वाचा भाग आहे, असं मी म्हटलं जातं. तर इकडं बी आहे, तिकडं बी आहे, असं बी आहे. तर त्यानंतर इराणबद्दल पाहिलं तर इराण आणि अमेरिका यांचे संबंध तर आता तुटत आहे. त्याच्यामुळे इराण जास्तीत जास्त कुठं जाणार तर चीन आणि कारण त्यांच्यासोबत गेलं तरच त्यांना फायदा आहे. कारण इतक्या काळामध्ये जर इराणला वाळीत टाकण्याचा जरी अमेरिकेनं प्रयत्न केला, तर चीन आणि रशियाविषयी संबंध जे आहेत ते त्यांच्याविषयी चांगलेच आहेत. तर हा भाग तिथं बी महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर टर्कीविषयी जर पाहिलं तर टर्कीमध्ये काय आहे, तो असं बी नाही की एकीकडेच जायचं आहे. एकीकडे तुला रशिया बी बऱ्याच चांगल्या गोष्टीमध्ये त्यांचा मदतगार आहे. त्यानंतर चीनविषयी बी त्यांचा भाग आहे. त्याच्यामुळं असं नाही की तो चीनकडे जाईल का, रशियाकडे जाईल का, एसएसकडे जाईल, असं नाही होणार त्याच्यामध्ये. कारण त्यांना असं नाही करायचं की एकीकडे जाऊन आपलं नुकसान नाही करून घ्यायचं. त्याच्यामुळं ते म्हणतात की ते अमेरिकेसोबत बी जाऊ शकतात, म्हणजे टायमानुसार, वेळेनुसार होऊ शकतं असं. तर असा भाग आहे. तर म्हणजे काय पहा, ते पहिले कुठले होते, अमेरिका, रशिया, चीन आणि आपला अमेरिका, रशिया आणि चीन याच्यामध्ये जी काही टक्कर आहे, या तिघांमध्ये जे काय असणारा भाग आहे आणि याचा जो काही महत्त्वाचा भाग म्हणजे हे 4 देश. हे 4 देश नेमकं काय करणार? तर ते 3 देशावर सुद्धा परिणाम पडतात. म्हणून असं म्हटलं जातं की मल्टीपोलॅरिटी आहे. या 4 देशाची कृती या 3 देशाला सुद्धा महत्त्वाची ठरते किंवा ते कुठं जाणार, कुणाच्या सोबत जाणार हे महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळं असंच या लेखामध्ये म्हटलं जातं की हे मल्टीपोलॅरिटी किंवा या जगाची जी काही रूपरेषा आहे ती कशी बदलणार हे सगळे 4 देशाच्या मोहवर ठरेल किंवा त्यांच्या कृतीवर ठरेल असं म्हटलं जातं. तर असा हा लेख होता. यानंतर पुढचा लेख आहे लशीकरण डिप्लोमसीविषयी. दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चेत असलेला विषय. लसीकरण डिप्लोमसी काय आहे? तर सध्या कोविडचा काळ चालू आहे आणि कोविडच्या काळामध्ये भारत हा इतर देशांना सुद्धा मदत करत आहे. आता त्या मदत करण्यावरच प्रश्नचिन्ह उभारले जातात की भारतामध्ये जी परिस्थिती आहे ते पाहता भारतालाच लसीकरणाची गरज आहे आणि भारत दुसऱ्याला मदत का करतो हा प्रश्न आहे. त्यानंतर असा विचार मांडला जातो की काही काही नैतिकतेच्या दृष्टीने योग्य आहे का? का हे भारताला माहीत नव्हतं की भारताला गरज नाही म्हणून त्यांची, तरी पण भारत का करतो? का शासनानं असं केलं आहे? तर याच्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत, प्रश्न विचारले जातात. तर त्याच प्रकारचा भाग या लेखामध्ये आहे. तर आतापासून जर पाहिलं या कोविडच्या माध्यमामध्ये तर दिसतं की भारतानं जवळपास 90 देशांना मदत केली आहे. 90 देशांना 65 मिलियन जे काही लसीकरण असतात त्याचे डोस पुरवठा केले आहे त्यांनी. आणि दुसऱ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जसं की कोवॅक्स हा कार्यक्रम आहे. कोवॅक्स हा कार्यक्रम गावी ही एक संस्था आहे. त्यानंतर सेपी, युनिसेफ आणि WHO याच्या अनुषंगाने एक संस्था आहे, त्याच्या अनुषंगाने हे काम करते. कोणती? कोवॅक्स. याच्यामधून ते गरीब देशांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा एक महत्त्वाचा हातभार आहे. मग तिथं बी भारताला मदत करावी लागते. त्यामुळे लसीकरणाचा पुरवठा तिथं सुद्धा भारताने केला आहे.
तर असं म्हणताना असं याच्यावर असं टिप्पणी केली जाते की भारतामध्ये जी लोकसंख्या आहे ती इतर देशापेक्षा कितीतरी जास्त आहे. जसं म्हणतो आपण 17% जगाची लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येला पुरवठा करण्यासाठी लसीकरण जी गरज आहे, तो भाग न घेता आपण दुसऱ्याला मदत करतो. मग प्रश्न विचारले जातात आणखी, की मग असं का केलं तुम्ही शासनाला? तर शासनाचं उत्तर असं असतं की त्याच्यावर की आम्ही हे जे काही केलं ते राष्ट्रीय लसीकरण मोहीम ही जी काही आपली मोहीम आहे लसीकरणाची, त्याची रिक्वायरमेंट किती आहे याचा विचार करून केलं. पहिलं फॅक्टर ते असं सांगतात. दुसरं असं सांगतात की आपल्या देशामध्ये लसीकरणाचं उत्पादन किती आहे, हा विभाग आम्ही पाहिला आणि त्यानंतर आपण ह्या गावीचे सदस्य आहोत. म्हणजे याच्यामध्ये जे काम करतो आपण त्याचे सदस्य आहोत. त्यामुळे त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे केलं आहे असं म्हटलं जातं. परंतु दुसरं याच्यावर मत करताना असं म्हटलं जातं की मग लसीकरण हे जे आहे ते तुम्ही का करता नेमकं? याच्यामागील उद्देश काय? तर याच्या फॅक्टरविषयी सांगत असताना दुसऱ्या बी गोष्टी सांगितल्या जातात. जसं की ते म्हणतात की सपोज करा की भारतामध्ये आपण सगळे लसीकरण देत आहोत. आपण दिलं सर्वांना, परंतु दुसऱ्या देशामधून तो बी येऊ शकतो ना. मग इक्विटेबल ॲक्सेस म्हणा किंवा समानता असली पाहिजे, की सगळ्या देशांना मदत करू शकत नाही, त्या देशाने केली पाहिजे. त्याच्यामुळं याची जी काही पॉसिबिलिटी आहे कोविडची ती कमी होईल. अशाप्रमाणे मग ही लसीकरण समानता असल्यामुळं मदत केली पाहिजे असं बी ते म्हटलं जातं. त्यानंतर भारत हा एक जबाबदार नागरिक म्हणा जगाचा आहे. त्याच्यामुळं त्याची वास्तविक अनुभूती द्यायची हीच वेळ आहे असं बी म्हटलं जातं. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की आपली शक्ती वाढवायला पाहिजे की आपली सॉफ्ट पॉवर किंवा या गोष्टी करायला पाहिजे, तर ते वेळ म्हणजे ती आताच आहे. मग ते दावलं पाहिजे ना जगाला, तर आम्ही तसे नागरिक आहोत म्हणून, सदस्य आहोत म्हणून. तर त्याची अनुभूती आताच केली जाते. तर असे बी भाग सांगितला जातो. त्यानंतर भारताची संस्कृती, भारताचा इतिहास जर पाहिला तर भारत हा वसुदैव कुटुंबकम या संकल्पनेवर चालणारा आहे. आपले संविधान किंवा इतर बाबतीमध्ये बी तेच दिसतं आपलं, की भारतानं स्वतःचा भाग पाहता इतर देशाचा किंवा आंतरराष्ट्रीय भागामध्ये सहकार्य असलं पाहिजे असं बी म्हटलं जातं. परंतु याला विरोध करताना काही असं म्हणतात, की तुम्ही ठीक आहे, तुम्ही असं म्हणता, की आम्ही राष्ट्रीय लसीकरणाच्या मोहिमेविषयी पाहिलं, लसीकरण उत्पादनाची पद्धत पाहिली, आम्ही यांचे सदस्य आहोत. परंतु या सगळ्याला नकारता आलं असतं. कारण देता आलं असतं, की राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे. परंतु तुम्ही असं का केलं नाहीत? असं बी म्हटलं जातं. त्याने असं म्हटलं, की तुम्ही म्हणता, की राष्ट्रीय लसीकरण मोहीम याच्या अनुषंगानं तुम्ही असं केलात, की हे आपल्याला रिक्वायरमेंट आहे, याच्यापेक्षा जास्त लागत नाही असं तुम्ही ठरवलात. परंतु ठरविणारे तुम्ही होतात का डॉक्टर होतात? मग त्यांना काही समजलं नाही का ह्या गोष्टी, की ह्या परिस्थिती वाढू शकते किंवा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मग त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे. हे त्यांनी ग्राह्य धरलं नाही का? असा बी भाग केला जातो. त्यानंतर काही भाग हा असं म्हटला जातो, की आम्ही जे काही व्हॅक्सिन प्रोव्हाईड केले ते व्यावसायिक भाग होता. म्हणजे अगोदरच त्यांच्यामध्ये जे करार झाले होते त्याच्यानुसार केला. परंतु हे सुद्धा करार मोडता आले असते. असा हा कुठल्याही देशाला अधिकार असतो, की पूर्णपणे जरी करार असले तर देशाच्या हितासाठी किंवा बऱ्याच गोष्टी मोडता येतात. तर तुम्ही करता आलं असतं, परंतु तुम्ही का केलं नाही? असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय, की पहिल्या सुरू आपण जे लोकांना मदत केली बाहेर देशांना, इतर देशांना, आता भारतामध्ये परिस्थिती थोडी नाजूक होत आहे. त्याच्यामुळे प्रश्न निर्माण केले जातात, की भारतामध्ये त्याची कमतरता भासत असेल, तर तुम्ही त्या गोष्टी का करता? ते केलेलं योग्य होतं की अयोग्य होतं? म्हणजे हा एथिक्सचा बी प्रश्न निर्माण होतो, की स्वतःचंच पोट भरत नसताना दुसऱ्याच्या पोटाची चिंता का करायची? असं आहे. तर तिथं म्हटलं जातं, की त्याचं बी पोट भागावं. नाही, पण ह्याला लॉजिकल उत्तर दिलं पाहिजे, की बाबा स्वतःचंच आपण मरणाच्या दारावर उभं आहोत आणि दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कितपत योग्य आहे? त्याचप्रकारे लसीकरण करणं हे आपल्या देशाचं संरक्षण करण्यापेक्षा इतर देशांना मदत करणं हे कितपत योग्य आहे? हा सुद्धा भाग इथे ठरतो. तर एक म्हणा, की लसीकरण डिप्लोमसी याच्यामध्ये मेन मुद्दा काय आहे, की ज्या काही लसीकरण निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते अगोदरच मोठ्या देशाने जसं की अमेरिका आहे. अमेरिकेने अगोदरच भरभक्कम पैसे देऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे. अगोदरच साठा घेतला आहे. मग जे काही गरीब देश आहेत त्यांनी काय करायचं? हा बी प्रश्न निर्माण होतो. म्हणजे असं आपण जे काही भावना निर्माण होते, की वसुधैव कुटुंबकम किंवा इतर ह्या ज्या काही भावना आहेत ते इतर देशामध्ये जास्त दिसत नाही. तर भारत हा पुढे येऊन तो कार्य करतो. मग ते योग्य आहे का? हे योग्य आहे, की भारतानं भारताचा हिताचा वापर केला पाहिजे? हा बी प्रश्न आहे. तर असं थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर असा हा लेख होता.